आणि यानंतर मी अतिशय सन्मानानं आमंत्रित करते श्री महेश भागवत यांना. महेश भागवत भारतीय पोलीस सेवेतील एक अत्यंत निष्ठावान अधिकारी आणि पोलीस महासंचालक श्री महेश भागवत हे सगळ्यात पहिले मानवी तस्करी विरुद्धच्या लढ्यातील आणि कम्युनिटी पोलिसिंग मधील आपल्या अतुलनीय योगदानासाठी ओळखले जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित टिप हिरो अवॉर्ड विजेते असलेले भागवत सर हजारो नागरी सेवा इच्छुकांचे खंबीर मार्गदर्शक आहेत. या मराठमोळ्या आयपीएस अधिकाऱ्याला थेट अमेरिकेने देखील सॅल्यूट केलाय. त्यांना अमेरिकेनं ट्रॅफिक इन पर्सन रिपोर्ट हिरो अवॉर्ड देऊन गौरवलाय. मानवी तस्करी रोखण्यासाठी त्यांनी अतिशय महत्वपूर्ण काम केलंय. तेव्हा आमंत्रित करते श्री महेश भागवत सरांना. धन्यवाद मृदुलाजी. माझा आवाज येतोय? या येतोय, तुमचा आवाज येतोय. यस प्लीज. सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो की दुपारी जॉईन होऊन चकलो आणि आनंदजींना मी दुपारचा शब्द दिला होता, पण आता वेळ मिळाला आणि आहो. सर्वप्रथम आपले जे गरजे मराठी मंडळ आहे, या मंडळाच्या आनंद गानू सरांसह सगळे जे शिलेदार आहेत त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. 10 वर्षाची ही जी वाटचाल आहे तुमची, ही निश्चितच तुम्हाला एका वेगळ्या टप्प्यावरती घेऊन गेलेली आहे. आणि आत्ताच मी जेव्हा माशेलकर सरांना ऐकलं तर मला माझ्या मराठीविषयी न्यूनगंड परत निर्माण झाला की आपण जेव्हा राज्य सोडतो किंवा देश सोडतो तेव्हा एवढं सुंदर मराठी कसं बोलू शकतो. आता मृदुला मॅडमनाही ऐकलं, त्यांचाही मराठी कदाचित वृत्तनिवेदिका होत्या त्यामुळे असेल. पण एक गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या मध्ये मी जेव्हा पाहतो ती आहे, म्हणजे तुम्ही सर्वांनी आपल्या राज्यासाठी, मराठी माणसांसाठी काहीतरी करायचे मनापासून. ही जी भूमिका तुम्ही घेतलेली आहे ती फार महत्वाची आहे. कोणीतरी म्हटलंय की मातीत जन्मलेली माणसं हे मातीला कधी विसरत नाहीत आणि पायाला चिकटलेली माती ते कधी दूर करत नाहीत. तुमच्या सगळ्यांच्या पायाला महाराष्ट्राची माती चिकटलेली आहे. जगाच्या पाठीवर आज तुम्ही कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया प्रत्येक ठिकाणी तुम्ही भगवा फडकवलेला आहे. खूप चांगलं तुमच्या कामगिरीमुळे तुम्ही ओळखलं जाताय. विजय जोशी सर मला दिसत आहेत, खूप ऐकलंय त्यांच्याविषयी. संदीप पाध्याय शार्लेटचे त्याचा दिसत आहेत. बरेच लोक, अजित रानडे आता बोलले जर्मनीतनं. काही लोकांना मी 2 वर्षापूर्वी आपलं जे गरजे मराठीचं न्यू जर्सीचं संमेलन झालं त्यात मीही एक अतिथी होतो, पाहुणा होतो. आणि त्या व्यासपीठावरती प्रकाश बाबा आमटे, मंदाताई आमटे, राहुल कराड आणि प्राच्य चौधरी यांच्याबरोबर ते व्यासपीठ शेअर करायला तिथे मिळालं. 2-3 दिवस अतिशय सगळ्या मान्यवरांना भेटता आलं आणि बऱ्याचशा लोकांशी त्या दिवशी जो जोडला गेलोय ती अजूनही ती लिंक कायम आहे. ललित शिंदे मला आता इथे दिसत आहेत. म्हणजे सगळी लोक त्यावेळी भेटलेली लोक आहेत. नंतर काही लोक 2025ला जानेवारीमध्ये मला वाटतं पुण्यामध्ये एक संमेलन झालं होतं, त्या संमेलनात काही लोक भेटली. आनंद गानू सरांची नुकतीच पुण्यामध्ये पण भेट झाली आणि फोनवरती आमची चर्चा ही नेहमी चालूच असते की त्यांची जी तळमळ आहे ती मला फार आवडते. म्हणजे काहीतरी, आणि मला असं वाटतं की ही सगळी ऊर्जा त्यांच्याकडे कुठून येते, म्हणजे की आपण आपल्यासाठी जगत असताना समाजासाठी आपण काही देणं लागतो, ही भूमिका फार महत्वाची आहे. म्हणजे आणि ती भूमिका ते केवळ एकट्यापुरती मर्यादित ठेवत नाहीये. तो मराठी तितका मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा, त्या खऱ्या अर्थानं ते पुढे नेत आहेत. त्यांनी परवाच बोलताना महिलांविषयी, आणखी महिलांना उद्योजक बनवावं याविषयी काही करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी ऑलरेडी आपलं काम चालू आहे. बऱ्याचशा फ्रंटवरती आपण इथे लढत आहोत आणि आपल्या कामातनच आपली ओळख झालेली आहे. मी हैदराबादला आहे आणि आता जवळजवळ मला वाटतं 99 साली मी इथे आलो. 27 वर्ष मला इथे आंध्र प्रदेश, नंतर तेलंगणा राज्यात झाली. त्याच्या आधी 2 वर्ष मी मणिपूर राज्यात होतो, ईशान्येकडचं. आणि मगाशी आपले वाघ जेव्हा जर्मन भाषेविषयी बोलताना दिसले मला
मला वाटतं मराठी लोकांना ती एक कला आहे, भाषा, दुसरी भाषा शिकण्याची. मी मणिपूरला जाऊन मणिपुरी शिकलो आधी, त्यानंतर मग इथे तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये आल्यानंतर मला आता तेलुगू बोलावं लागतंय. मला लिहिता वाचता येत नाही, आज 27 वर्ष झाली, पण मला कुठेही माझं काम अडलेलं नाही, कारण मी बोलतो. आणि मी जेव्हा बोलतो तेव्हा समोरचा माणूसही तेलुगूत बोलतो, याचा अर्थ माझा विचार त्याच्यापर्यंत पोहोचतोय. भाषा ही खूप महत्वाचा घटक आहे. भाषाचं हे जे साधन आहे हे फार महत्वाचं आहे. आणि आपली पुढची पिढी जी आहे, आता जनरेशन अल्फा विषयी मी बोलतोय, झेड विषयी नाही, ते जनरेशन अल्फा पण कशा प्रकारे मराठी भाषा वृद्धिंगत करत, याच्याकडे आपल्याला थोडंसं आता लक्ष देणं गरजेचं आहे. जनरेशन झेड मध्ये जी पिढी आली शिक्षणानिमित्त वगैरे, ते लोक मराठी व्यवस्थित बोलतायत कारण त्यांची मूळ मराठीत होते. पण जनरेशन अल्फा मधली बरीचशी मंडळी आज जी आहेत ती घरी आई वडिलांसोबत त्यांचा संवाद मराठीत होईल का, त्यानंतर पुढे मराठी सांस्कृतिक कार्यक्रमात किंवा महाराष्ट्राच्या त्यांच्या मूळ ठिकाणाविषयी त्यांना जाणीव जागृती काय आहे का, या गोष्टीकडे पण आपण लक्ष देणं हे गरजेचं आहे. एकूण जी भूमिका आहे आपली गरजे मराठीची, त्या भूमिकेविषयी मला एक आपले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते हिंदी कवी, ज्यांचं 2025 साली 23 डिसेंबरला निधन झालं, विनोद शुक्ल, त्यांची एक कविता मला इथे तुमच्या समोर वाचून दाखवावीशी वाटते. आणि ही कविता खूपच अर्थपूर्ण आहे. हताशा से एक व्यक्ति बैठ गया था, व्यक्ति को मैं नहीं जानता था, हताशा को जानता था, इसलिए मैं उस व्यक्ति के पास गया, मैंने हाथ बढ़ाया, मैंने हाथ बढ़ाया, मेरा हाथ पकड़कर वह खड़ा हुआ, मुझे वह नहीं जानता था, मेरे हाथ बढ़ाने को वो जानता था, हम दोनों साथ चले, हम दोनों साथ चले, दोनों एक दूसरों को नहीं जानते थे, साथ चलने को जानते थे. हे जे नेटवर्किंग केलेलं आहे आनंद गानूजींनी गरजे मराठीच्या माध्यमातनं, हे नेटवर्किंग हे खूप महत्वाचं आहे. आम्ही नेटवर्किंगच्या दुनियेमध्ये नेहमी म्हणतो की माझा उजवा हात ज्याने पकडलाय त्याच्याकडून मी काहीतरी शिकतोय, आणि माझा डावा हात ज्याने पकडलाय त्याला मी काहीतरी शिकवतोय. हे शिकणं आणि शिकवणं ही जी प्रोसेस आहे ही आपण अविरत चालू ठेवायची आहे. वा, फार छान बोलला. तरच जे माशेलकरांनी पण आता की आपल्याला पुढे महाराष्ट्र धर्म वाढवायचा, त्यासाठी काय काय करायचं, हे नेटवर्किंग जे आहे हे खूप महत्वाचं. आजकाल थोडंसं प्रॉब्लेम काय व्हायला लागलाय, आत्मकेंद्रितपणा थोडासा जास्त वाढताना मला समाजात दिसतोय. कदाचित मोबाईलमुळे असेल किंवा इतर गोष्टींमुळे, आणि प्रत्यक्ष भेटणं कमी आहे, पण बोलणं पण कमी होत आहे. त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त लोकांना व्यक्त होण्यासाठी या माध्यमातनं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्या. लोक नक्कीच व्यक्त होतील, आणि तुमचा जो काही मानस आहे की चांगलं काम करायचं या माध्यमातनं, त्याच्यासाठी ते नक्कीच हातभार लावतील. मी अमेरिकेमध्ये जेव्हा आलो तेव्हा मला काही काही व्यक्ती भेटल्या आणि माझ्या लक्षात आलं की त्या व्यक्ती नाहीत, त्या संस्था आहेत. आणि त्या संस्थापैकीच एक आनंद गानू, दुसरे एक आमचे किशोर गोरे भेटले अहमदनगरचे, ग्लोबल नगरीवाले. त्यांनी जगातले सगळे नगरी लोक गोळा केलेत की आता उद्या रात्री परवा माझी मोठी कन्या जी अमेरिकेत होती 7 वर्ष, ती आता स्वीडन स्टॉकहोमला चालली आहे. ते कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये ती MS करणार आहे. आणि मी त्यांना मेसेज दिला किशोरजींना की असं असं आहे. लगेच दुसऱ्या मिनिटाला 3 लोकांचे फोन आले की आम्ही आहोत इथे म्हणून. ही जी सपोर्ट सिस्टम किंवा ही जी गरजे मराठीच्या माध्यमातनं आणि इतर प्लॅटफॉर्म मधनं आपल्याला जी मिळते, आणि एकूणच मराठी माणसांना दुसऱ्या मराठी माणसाला मदत करण्याची ही जी वृत्ती जी आहे ही फार महत्वाची मी मानतो. आणि निरपेक्षपणे आपण ह्या गोष्टी करत असतो. म्हणजे बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की आपण देवाला जेव्हा फुलं वाहतो तर नकळत त्या फुलाचा सुगंध आपल्या हातालाही लागतो. जेव्हा आपण दुसऱ्याला मदत करतो त्या मदतीतनं बऱ्याच वेळा आपला त्यातनं फायदा होत असतो. आपण त्या फायद्यासाठी कधी करत नसतो त्या गोष्टी, आणि त्या गोष्टी मला तुमच्या गरजे मराठीच्या प्लॅटफॉर्म मध्ये दिसतायत. त्या तुम्ही
यापुढेही भविष्यामध्ये चालू ठेवा. माझं जे काम आहे, मी बऱ्याचशा फ्रंटवरती काम करतोय. आणखी 3 वर्ष माझी सर्व्हिस आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंगचं जे काम आहे. आता तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की बरेचसे विद्यार्थी पण इथे आहेत. सायबर एनेबल्ड ह्युमन ट्रॅफिकिंग, सायबर स्लेव्हरी हा फार मोठं चॅलेंज आता जगापुढे आहे. जवळजवळ 66 देशातील 3 लाख IT युथ हे म्यानमार, कंबोडिया, लाओस, थायलंड आणि व्हिएतनाम या देशामध्ये कॉल सेंटरमध्ये अडकलेले आहेत. अडकले म्हणण्यापेक्षा त्यातले काही लोक व्हॉलेंटरी पण असतील, पण जे लोक सायबर क्राईम त्यांच्याकडनं करवला जातोय आणि त्याचे व्हिक्टीम आपण सर्वजण आहोत. आपल्याला जे काही डिजिटल अरेस्टचे किंवा ऑनलाईन फ्रॉडचे जे काही मेसेजेस येत आहेत, आपल्या बँकची खाते रिकामं होत आहेत, महिलांना तर कधी कधी ऑनलाईन स्ट्रिपिंगही करावं लागतंय डिजिटल अरेस्टच्या भीतीमुळं आणि याच्यामुळं. ह्या सगळ्या गोष्टी त्या देशातनं होत आहेत. बराच आपल्या युवकांना परदेशात जाऊन काहीतरी करायचं, कॉर्पोरेट जॉब करायचा, स्टार हॉटेलमध्ये राहायचं, चांगल्या पगाराची नोकरी, पण यांना माहिती नाहीये की त्यांचं पुढे काय आहे. आणि मग ही मुलं अशी या देशांमध्ये अडकलेली जात आहेत आणि त्यांना तिथून परत त्यांची सुटका करणं आता आपलं मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि गृह मंत्रालय म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. त्यांना परत घेऊन येतोय. तिथे जे काही भारतातले गुन्हेगार आहेत त्यांना पकडतोय, पण त्या देशातल्या गुन्हेगारांना इथे गुन्हा होतोय त्यांना पकडण्यात आतापर्यंत आम्ही पोहोचू शकलेलो नाही. बरीचशी चॅलेंज आहेत. त्यामुळं याविषयी सजग करणं आपल्या लोकांना, आपल्या युवकांना खास करून, की ज्यांना IT मध्ये बराचसा आपला युवा वर्ग आहे आणि त्यांना फॉरेनच्या जॉबचं खूप अट्रॅक्शन आहे, त्यांना नक्की तुम्ही याविषयी अलर्ट करा हे मी सांगू इच्छितो. दुसरी जी गोष्ट आहे, मी गेले 11 वर्ष UPSC, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, पोलीस सर्व्हिस, फॉरेन सर्व्हिस, इतर सर्व्हिसेसच्या विद्यार्थ्यांना आम्ही ऑनलाईन आणि इथे हैदराबादमध्ये प्रत्यक्ष पण येतात मुलाखतीसाठी स्पेशली मार्गदर्शन आम्ही करतो. 4 ते 5 महिने आमचं मार्गदर्शन दरवर्षी चालू असतं आणि मला सांगायला आनंद होतो की आतापर्यंत 2500 विद्यार्थ्यांना आम्ही IAS IPS बनवू शकलो. की त्यांच्या यशामध्ये तो एक खारीचा वाटा, की शेवटी मुलाखतीसाठी त्यांना जो धक्का द्यावा लागतो त्याला आम्ही नजिंग म्हणतो, ते नजिंग करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलेलो आहोत. त्याला आम्ही हा जो खारीचा वाटा हा खूप महत्वाचा असतो कुठल्याही कामामध्ये. कारण मला नेहमी ती पुराणातली एक कथा आठवते की एकदा जंगलामध्ये आग लागली होती आणि त्या आगीमध्ये एक छोटीशी खार तोंडामध्ये पाणी घेऊन ते आग विझवायचा प्रयत्न करत होती. तेव्हा कोणीतरी म्हटलं, अरे पगली तू क्या कर रही है? तर तेव्हा त्या खारीचं जे उत्तर होतं की दोबारा जब इतिहास लिखा जाएगा तो मेरा नाम जो है जलाने वाले में नहीं बुझाने वाले में रहेगा. तर हे फार महत्वाचं आहे आयुष्यामध्ये, की तुम्ही चांगलं जे काही काम करणार, किती छोटंसं काम असो, पण ज्याच्यामुळं 4 लोकांना त्यांच्या जीवनामध्ये काही आनंद निर्माण होणार असेल, त्यांना मदत होणार असेल, ते काम तुम्ही नक्की करा. हा खूप चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही निवडलेला आहे. पुढची 10 वर्ष आणखी पुढे आपण वाटचाल करूयात, सगळे मिळून वाटचाल करूयात. आतापर्यंत 10 वर्षात जे काही चांगलं काम तुम्ही केलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो. आणि गानू साहेबांनी जी इच्छा व्यक्त केली की हैदराबादला पण त्यांना इथे चॅप्टर गर्जे मराठीचा उघडायचा आहे. Yes. गेली 27 वर्ष आम्ही इथे हैदराबादला तुमचा पाया भक्कम करून ठेवलेला आहे. इथे मराठी मंडळी इथे जवळजवळ शिवाजीच्या काळापासून, शिवाजी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज इथे कुतुबशाला भेटायला आले तेव्हापासून जे मराठी लोक आहेत, निजामाच्या काळातली मराठी लोक आहेत, त्यानंतर ते आपल्याकडे सांगली विट्याची जी चांदी गाळणारी ती मराठी लोक आहेत, आणि त्यानंतर मग आता IT चा क्राऊड, अशा बऱ्याचशा पिढ्यांमधनं आलेली मराठी लोक इथे हैदराबादला आहे. तर मला विशेष वाटलं मी जेव्हा आपल्या न्यू जर्सीच्या कार्यक्रमामध्ये कोरटकर मॅडमना भेटलो. मला वाटतं त्या IT मध्ये सॅन फ्रान्सिस्कोच्या असाव्यात, आणि त्यांनी सांगितलं त्यांच्या मिस्टरांचे पंजे न्यायमूर्ती कोरटकर हे इथल्या हैदराबादच्या उच्च न्यायालयाचे पहिले मराठी न्यायमूर्ती होते. अशी लोक तिथे तुमच्या बरोबर घरचे मराठी बरोबर
अमेरिकेत आणि इतरत्र जोडलेली आहे. त्यामुळं तुमचं नेहमीच स्वागत आहे इथे, कधीही या. आणि मी जेव्हा इथे लोकांना सांगितलं की आनंद गानूंच्या कामाविषयी, आणि मला इथे आणखी एक गानू भेटले, सुनील गानू, जे सिनियर काउन्सिल आहे तिथे हायकोर्टामध्ये, आणि त्यांचे 2 पार्टनर इथे हायकोर्टाचे न्यायमूर्ती होते. तर आनंद गानू म्हटले की सुनील गानू, आणि आपले सुनील गानू म्हटले मी आणि आनंद गानू एकाच बेंचवर होतो, एकाच शाळेत शिकलेलो आहे. तर असं भारी वाटलं आम्हाला की की आनंद गानू कुठे कुठे पोहोचलेले आहेत. तर एकदम नेट ऑलरेडी त्यांनी कुठे न जाताही त्यांचं नेटवर्किंग ऑलरेडी आहे. तुम्हाला तुमची लोक इथे वाट पाहत आहेत. नक्की या हैदराबादला. आपण गर्जे मराठीचा चॅप्टर इथे नक्की उघडू आणि काम असंच आपण वाढवत राहू. ज्योत से ज्योत जगाते चलो, हे जे म्हणतात ते फार खरं आहे. ते आजचा दिवस तुम्ही पूर्ण 10 तास ही जी मॅरेथॉन करतायत, आणि तुम्ही सगळी लोक किती बिझी असता याची मला पूर्ण कल्पना आहे. त्या वेळातनं वेळ काढून तुम्ही हे सगळ्या ज्या गोष्टी करतायत त्याला खरोखरच मी मनापासून सलाम करतो, आणि तुमच्या पुढच्या कार्याला मनपूर्वक मी शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा, सर जरा 2 मिनिटं महेशजी थांबा. खरंच 2 मिनिटं सर, जरा 2 मिनिटं थांबा. मी सगळ्यांनाच सांगतो, भागवत सरांची इंट्रोडक्शन कोणाला 4 शब्दात करून नाही देता यायची. प्रत्येकाला मी विनंती करतो, गुगल वरती जाऊन त्यांचे इंटरव्ह्यूज पहा. ह्या माणसानी हजारो लोकांच्या आयुष्यात फरक केलेला आहे. मी त्यांचा एक मोठा इंटरव्ह्यू 2.5-3 तास, जवळ तासाचा इंटरव्ह्यू, मी तो वर्ड डॉक्युमेंट मध्ये कन्व्हर्ट करून सेव्ह करून तो वाचतो मी. कारण काय वा. अमेझिंग कॅरेक्टर त्यांनी जगात लोकांसाठी, बायकांसाठी, तरुणांसाठी जे काम केलंय ते अद्वितीय काम आहे. सो सर, तुमचं मार्गदर्शन आणि तुमचा आमच्या बरोबर असणं हे आमच्यासाठी प्रचंड भाग्याची गोष्ट आहे, आणि त्यासाठी मी सचिन इटकरचे आभार मानतो. धन्यवाद. वा. स्पेशली मी सचिन इटकर, त्यानंतर आमचे कल्याण तावरे, माधव दापके, विजय तळेले, या सगळ्यांचे मी आभार मानतो की त्यांनी मला गर्जे मराठीशी जोडलं. हैदराबादला येऊन गेले माधव दापके. नंतर मध्ये गौरव मराठीमध्ये एक आर्टिकलही त्यांनी लिहिलं होतं. आणि थोडक्यात माझा परिचय आत्ताच गानू सर सांगत होते. नुकतंच एबीपी माझाचा माझा कट्टा 11 एप्रिलचा कार्यक्रम माझा कट्टा युट्यूबवर रेकॉर्डिंग आहे. ज्यांना वेळ मिळेल त्यांनी जरूर पहा. थोडासा 1.5-2 तास तो इंटरव्ह्यू आहे. ओके, परत एकदा धन्यवाद आणि आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. खरंय. आणि महेशजी, मला सुद्धा खूप छान वाटतंय. मी देखील ईटीव्हीच्या निमित्ताने 5-6 वर्ष हैदराबादेत होते, त्यामुळे जरा जास्त जवळीक एकूण वाटते. आमचं जे रामोजी फिल्म सिटीमध्ये एकूणच ऑफिस होतं. खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर बोललात, आणि आनंदजींनी सांगितलं त्याप्रमाणे खरोखरच की तुमचं म्हणजे तुमच्याविषयी अधिक जाणून घ्यायला फारच आता मन आतुर होत आणखी आहे. एक, जे कोणी हैदराबादला येतील नक्की भेटा. माझं ऑफिस सगळ्यांना ओपन असतं, आणि हैदराबादच्या मध्यवर्ती मी आहे. मराठी लोक बरेच येतात हैदराबादला, सहज भेटून जातात. मलाही बरं वाटतं, त्यांनाही बरं वाटतं. माझा नंबरही देतो मी आपल्याला, 9440700105. सर चॅटमध्ये टाकतो मी. तुम्ही चॅटमध्ये टाकून द्या. हा माझा मोबाईल नंबर आहे, आणि कनेक्ट व्हा. सांगायची होती यस, की तुम्ही जे म्हणालात की गौरव मध्ये आम्ही तुमच्याबद्दल लिहिलं, तर तुमच्यासारख्या व्यक्तींचं गौरव मध्ये लिहिणं हा तर खरा गौरवचा गौरव आहे. त्यामुळे एवढं कार्य तुमचं मोठं आहे, तर त्यामुळे तुम्ही आम्हाला ही संधी देता. आम्ही अत्यंत आपुलकीने तुम्ही आमच्याशी नाती ठेवली आहेत, स्नेह आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खरंच खूप मनापासून धन्यवाद तुमचे. धन्यवाद. आपली रजा घेतो. थँक्यू. थँक्यू. अगदी फार छान.